इथे वेदचा सगळा गोंधळ उडाला. तो कसा ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण इथे अगोदर आजी आणि नाना बारक्या बाळासाठी पाळणा बांधतायत, कारण त्यांना आम्हाला आदल्या दिवशी रात्री पूर्ण रात्र जागवलं रडून. तर मांडीवर घेऊन बसावं असं त्याला वाटत होतं. तर मग आम्ही त्याला पाळणा बांधला. हा पाळणा वेदचा आहे, तर तो तसाच जपून ठेवलेला. तर आता बाळासाठी उपयोगाला येते. वेदने काही जास्त वापरला नाही. आणि आज होती तुळशीची लग्न, तर आम्ही सगळी तयारी करून ठेवली. त्यानंतर माझ्या आत्याचा मुलगा आलेला, त्याने आणि नानानी लग्न लावून घेतली. आम्ही पण तिथे होतो. तर इथे वेदचा गोंधळ कसा उडाला ते मी सांगते तुम्हाला. तर आम्ही अक्षता घेतल्या आणि ते शुभमंगल सावधान म्हणलं की आम्ही टाकायचो. आणि वेदने पहिल्यांदाच सावधान म्हणलं की सगळे अक्षता फेकून दिल्या. आणि त्यानंतर आमच्याकडे बघत उभा राहिला. आणि त्यानंतर मग मला मागत होता की तो मला दे अजून म्हणून. तर आपण लहान असताना आपल्यासोबत सुद्धा असं झालं असेल बऱ्याचदा. कोणाकोणासोबत असं झालंय आणि कोणाकोणाला आठवते ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर हे बालपण खरंच खूप छान असतं. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका.